च्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। येत्या 21 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे। 12 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात विविध मुद्दे चर्चिले जातील। त्यात ऑपरेशन सिंदूर आणि त्यावर पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियांबाबत चर्चा होईल। ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। येत्या 21 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होत आहे। 12 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे। कोणते मुद्दे किंवा कोणत्या घटना या अधिवेशनात चर्चेला जाऊ शकतात किंवा गाजू शकतात या अधिवेशनात? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की इंडिया अलायन्सनं जी बैठक घेतली त्यामध्ये मागणी केली होती की विशेष अधिवेशन बोलावं, कारण ऑपरेशन सिंदूरवर अनेक प्रश्न जे आहेत ते मिळालेले नाहीयेत, उत्तर मिळालेले नाहीयेत। परंतु त्या अगोदरच आता माहिती अशी मिळते की मान्सून सेशन होणार आहे, म्हणजेच की पावसाळी अधिवेशन घेतलं जाणार आहे। आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक मंत्रिपरिषदेची सुद्धा बैठक आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाणार आहे। आणि त्यामुळं विशेष अधिवेशन घेतलं जाणार की नाही याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे, कारण जर पावसाळी अधिवेशन बोलवलं असेल तर विशेष अधिवेशनाच्या मागणीला अर्थ उरत नाही। त्यामुळे जी विरोधकांनी मागणी लावून धरलेली आहे की विशेष अधिवेशन घ्यावं, तर हे विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आता मावळलेली आहे असं म्हणावं लागेल। कारण पावसाळी अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डिफेन्स मिनिस्टर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये सर्व माहिती देशवासियांनी देतील आणि संसदेमधील सर्वपक्षीय खासदारांना सुद्धा देतील। त्यामुळे आता विरोधकांची ही जी खेळी होती, एक रणनीती होती की विशेष अधिवेशन बोलावं, ती रणनीती आता पावसाळी अधिवेशनामुळे पाण्यात गेलेली आहे असं म्हणावं लागेल। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।